शेतकरी मित्रांनो, नमस्कार. आपल्या या कृषीप्रधान अशा भारत देशामध्ये आपण सर्व शेतकरी बंधू अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये आपल्या या शेतीचं नियोजन करत आहात. त्याबद्दल प्रथमतः मी सर्व शेतकऱ्यांचे या ठिकाणी मोहनगिरी कृषी उद्योग समूहातर्फे हार्दिक स्वागत करतो. आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील खिरडी गणेश या गावी आपण आलो आहोत. एक उच्च शिक्षित असं शेतकरी कुटुंब कशा प्रकारे शेती करत आहे याचं हे उदाहरण आपल्या समोर आहे. आपण म्हणतो शेती करत असताना फार कसरत करावी लागते, पण या कुटुंबाचं वैशिष्ट्य असं, या कुटुंबातील सर्व सदस्य अतिशय उच्च शिक्षित असून शेतीमध्ये पण एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचं जे नाव या ठिकाणी तालुक्यामध्ये आहे, अशा या शेतकऱ्यांसोबत आपण आलो आहोत. यांचा अल्पसा परिचय द्यायचा म्हटलं तर त्यांचं नाव आहे सुरेश ज्ञानबाजी भास्कर. हे स्वतः जुने ग्रॅज्युएट झालेले आहेत. त्यांनी कोपरगाव येथील एक नामांकित अशा संस्थेमध्ये संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी वरिष्ठ लिपिक या पदावरती अतिशय चांगल्या प्रकारे सेवा पूर्ण केलेली आहे. गेल्या 3 वर्षापासून ते सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांच्यासोबत शेती करत असताना त्यांच्या पत्नी सौ वंदना सुरेश भास्कर ह्याही या शेतीला आणि त्यांच्या नोकरी करत असताना त्या नोकरीसाठी त्यांच्या जोडीला अतिशय हिरिरीने त्यांनी मदत केली आहे. तसेच त्यांच्यासोबत त्यांचे 2 मुलं रोहित सुरेशजी भास्कर हे स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत. ते संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी कार्यरत आहेत. दुसरे त्यांचे चिरंजीव निखिल सुरेशजी भास्कर हे स्वतः एमटेक आहेत. पुणे या ठिकाणी अतिशय नावाजलेल्या कंपनीमध्ये उच्च पदस्थमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यांच्याविषयी सांगायचं झालं तर सरांची जी नोकरी होती ती अतिशय म्हणजे एका शिफ्टमध्ये होती, काही शिफ्ट चेंज नव्हती. ती करत असताना त्यांनी ह्या शेतीची धुरा जी आहे अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळलेली आहे. आणि आपण पाहत आहोत या ठिकाणी की कांद्याचा जे प्लॉट आहे त्यांचा, या ठिकाणी त्यांची टोटल 10 एकर शेती आहे. त्याच्यामध्ये 3 एकर कांदा आहे. या कांद्याची जर पाहणी केली तर आपण समजू शकतो की एक आपण म्हणतो का रिटायर झालं म्हणजे त्यांचं आता काम संपलं. पण त्यांनी तिकडे नोकरीतून जेव्हा रिटायर झाले तेव्हा त्यांनी आपली दुसरी जी टर्म आहे, राहिलेली आयुष्याची टर्म आहे, ती शेतीमध्ये किती प्रकारे त्यांनी वाहून घेतला आहे आणि कशा प्रकारे शेती केली आहे याचं हे उदाहरण आपल्यासमोर आहे. आज या ठिकाणी कांद्यांची साईज असेल, मानेची जाडी असेल, कांद्यांचे पॉप्युलेशन असेल, नंबर ऑफ पॉप्युलेशन जेव्हा या कांद्यांचं वाढलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी अतिशय उत्पन्नासाठी दर्जेदार आणि विक्रमी उत्पादनाचे ते भागीदार होणार आहेत. याचं नियोजन करत असताना त्यांनी आपल्यासोबत कोपरगाव तालुक्यातील नव्हे तर आपल्या पश्चिम महाराष्ट्रात यांचं नाव आहे असे मोहनगिरी कृषी सेवा केंद्र कोपरगाव यांचं नियोजन आणि यांचे कष्ट याची जोड देऊन असा या आपल्यासमोर या ठिकाणी आदर्श असा कांद्याचा प्लॉट उभा केलेला आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर नमस्कार. आपला या ठिकाणी परिचय सांगा सर शेतकऱ्यांना. मी सुरेश ज्ञानदेव भास्कर, राहणार खिरडी गणेश, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर इथं राहणार आहे. मी सर्व्हिस करून शेती करत होतो आणि आता रिटायरमेंट झाल्यानंतर पूर्ण वेळ शेतीमध्ये जातो आहे. आणि शेतीकडं माझं लक्ष देण्यासाठी मोहनगिरी दीपक शेठ यांच्या मदतीनं मी सर्व पिकावर नियोजन करतो आणि त्यांच्या सल्ल्यानेच सगळी शेतीचं पाणी भरणं सुद्धा त्यांच्या सल्ल्याने मी घेतो. असं त्यांचा सल्ला घेतल्यामुळं मला बरंचसं यश या शेतीमध्ये या मिळायला लागलेलं आहे आणि म्हणूनच मला याचा अभिमान वाटतो. आपण सर या उत्पादनावर पूर्णतः समाधानी आहात? हो, समाधानी आहेतच मी, कारण आमची शेती मुळातच खराब जमिनीचा एरिया आहे हा. हो. आणि त्याच्यामधून नाशिक शेती उत्पन्न काढायचं म्हणजे फारच कसर आहे. आणि त्याच्यासाठी मला अशा तज्ज्ञांचा सल्ला मिळत असल्यामुळं
मी हे सगळं शक्य करत आहे. आज जे तुम्ही उत्पन्न काढलं, विक्री उत्पादन तुम्ही भागीदार होणार आहात या ठिकाणी. हो परिसरातील शेतकरी आहेत आपले, हो. त्यांना तुम्ही काय मोलाचा सल्ला द्याल या त्यांना ठिकाणी? हाच सल्ला देईल की ही जमिनीचे कस आणि आपल्या सर्व एरियामध्ये हा जो कस आहे याच्यासाठी आपण चांगल्या तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर शेतीला नाव ठेवण्यात मजा नाही, पाण्याला नाव ठेवण्यात मजा नाही. आपण जे काही करतो ते जर योग्य पद्धतीनं केलं तर तुम्हाला त्याच्यात यश मिळणारच आहे. तुम्ही शेतीला उगाचच नाव ठेवू नका. तुमची कार्यक्षमता चांगली ठेवा आणि वेळेत सर्व काही करा. तुम्हाला सर्व यश मिळू शकतं. शेतकरी बंधूंनो, आपण या ठिकाणी ऐकलं भास्कर सरांकडनं की त्यांनी शेतीचं नियोजन आहे अगदी काटेकोरपणाने केलेलं आहे. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद होईल, या ठिकाणी मौनगिरी कृषी सेवा केंद्र जे कोपरगावला आहे, गेल्या 20 वर्षापासून या कृषी सेवा केंद्राचं रोपटं लावलं गेलं होतं. आज त्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला आहे. याचे साक्षीदार आपल्या कोपरगाव तालुक्यातील सर्व शेतकरी आहेत. आणि त्यांच्याविषयी आज जी काय ज्या सांगायचं आजच्या परिस्थितीला, त्यांची जी डेव्हलपमेंटची टीम आहे, या टीमची दर 2-4 दिवसांनी 8 दिवसांनी मीटिंग होत असते. येणाऱ्या पिकासंदर्भात चर्चा होत असते. टीमनं जे कार्य केलेलं आहे आणि शेतकऱ्यांचे कष्ट आणि त्यांचं मार्गदर्शन यामुळे या तालुक्यातील सर्व शेती सदन अशी येणाऱ्या काळात दिसणार आहे आपल्याला. आपल्यासोबत मौनगिरी कृषी केंद्र कोपरगाव यांचे सर्व मालक आदरणीय दीपकदादा गव्हाळे पाटील आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं आपण या प्लॉटच्या विषयी मार्गदर्शन घेऊ. आज आपण खिरडी गणेश येथील प्रगतशील शेतकरी सुरेश सर आपले भास्कर त्यांच्या कांदा ह्या पिकाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. आणि सरांचं कुटुंबीय, आमचं कुटुंबीय, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचे जे विचार आहे त्या विचारावर चालणारं धार्मिक आणि कुठलंही काम करत असताना एक धार्मिक पाठबळ ज्या कुटुंबाला मिळतं, मग ते कुटुंब व्यसनापासून असेल, चुकीच्या माणसांपासून असेल लांब राहतं. आणि खऱ्या अर्थानं परमेश्वराची सेवा ज्याला आपण म्हणतो, ज्याला खऱ्या अर्थानं परिपूर्ण परमार्थ ज्याला म्हणतो, तो आपल्याला साधता येतो. राष्ट्रसंत निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी सांगायचे, आपला परमार्थ कोणता? ज्यांनी नेटका प्रपंच केला, ज्यांनी शेती सेवा केली, कृषी सेवा केली, समाजामध्ये काम करत असताना, आपलं पोट भरत असताना कोणालाही चुकीचा सल्ला दिला नाही, चुकीचं काम आपल्या हातून घडलं नाही, कोणाची फसवणूक केली नाही. आपली पत्नी असेल, आपली मुलं असतील, आपले आईवडील असतील, आणि ज्या काळ्या आईच्या कुशीत आपण जन्मलो, वाढलो, तिची सेवा, तिची इमान इतबारे सेवा जो शेतकरी करल त्याला तिन्ही लोकात मरण नाही, तो ह्या जगाचा राजा म्हणून वावरू शकतो. ही शिकवण राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींची आहे. बाबा नेहमी म्हणायचे, धर्म करा, कर्म करा, देव येतील घरा. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा धर्म होता, कृषी सेवा हीच खरी ईश्वर सेवा. शेतीची सेवा करा, कामात स्वतःला गुंतवून द्या, कामात स्वतःला झोकून द्या. आणि अशा शतकातील स्वामी महाराजांचा जन्म, का ज्या काळामध्ये जमीन जुमले भरपूर होते, अशा परिस्थितीमध्ये बरेचसे मोठे कुटुंब व्यसनाच्या आहारी जात होते, जमिनी विकून व्यसनाधीन होत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये बाबांचा जन्म झाला. आणि तिथून पुढे त्यांनी जो समाजाला जो संदेश दिला, का जो शेतीत मन गुंतवेल त्याची प्रगती कोणीच थांबू शकत नाही. अशाच ह्या कर्मयोगी शेतीशी एकनिष्ठ असणारं हे आमचं भास्कर कुटुंबीय. आज आपण ह्या ज्या कांद्यात उभा आहोत, हा कांदा आज पावणे 2 ते 2 महिन्याच्या दरम्यान झालेला कांदा आहे. आणि ह्या कांद्याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे, लागवडीला जो आपण बेसलचा डोस दिला, त्या डोस नंतर आंबवणीला एक थोडासा 25-30 किलो युरिया आणि NPK ची मात्रा देऊन, जी शिफारशीत मात्रा आहे ती देऊन एक खुरपणीचा डोस आपल्याला द्यायचा होता. परंतु सर जागेवर उपलब्ध नसल्यामुळे सरांनी मला फोन केला, सर पुण्यात होते, का कांदा तर आता ढोस खुरपण झालेली आहे, कांद्याला आपल्याला डोस टाकायचा आणि फवारणी सुद्धा घ्यायची आहे. तर सरांनी मला फोन केला, त्यांचे जे चिरंजीव आहे, मोठे चिरंजीव रोहित म्हणून, ते आले. आणि मग आम्ही ह्या कांद्याला खुरपणीच्या अगोदरचा जो डोस होता 14-35-14 कोरोमंडलचं एकरी 2 गोण्या, अमोनियम सल्फेट एकरी 1 गोणी, आणि 53 किलो मायक्रोन्यूट्रनची जी किट येते खताची,
का ज्यामधून झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नीज, बोरॉन ज्या अन्नद्रव्याच्या त्यात वेगवेगळ्या गोण्या निघतात, ती एक किट असा एकत्र ढोस करून आपण या कांद्याला भरला, पाणी दिलं, ही 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्याच्यावरती मर्जर, प्रोपेक्स सुपर, जगवार आणि सिलिकॉनयुक्त स्टिकरची फवारणी आपण ह्या कांद्याला घेतली. एवढी एक फवारणी आणि ह्या पद्धतीनं रासायनिक खताचं व्यवस्थापन आत्तापर्यंत ह्या प्लॉटला झालेलं आहे. आपण ते कॅमेऱ्यामध्ये सगळं बघू शकता. का लोक सांगतात आमचे 3-3, 4-4 स्प्रे झाले, प्लॉट काय सुधारत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी यात येतात का तुमच्या लागवडीच्या तारखा असतील, तुमचं त्याचं खत व्यवस्थापन असेल, रोग कीड नियंत्रण असेल आणि ज्या वेळेस लेबर कांद्या लागवडीसाठी वावरात येतं त्यावेळेस 2 कांद्यातलं 2 ओळीतलं अंतर असेल, 2 पाण्याच्या पाळ्यांमधलं अंतर असेल आणि फवारणीचा योग्य वेळ, योग्य टायमिंग ज्याला साधता येते, त्याचं पीक निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं उभं राहतं. मग तो जो स्प्रे घेतला, आज त्या फवारणीला घेऊन जवळजवळ 10 ते 12 दिवस झालेले आहे. आजही प्लॉट कुठली फवारणी आपल्याला घ्यावी लागेल असं वाटत नाही. अतिशय सुंदर रिझल्ट. खताचे 2 डोस म्हणजे एक लागवडीचा, एक खुरपणीचा आणि एक आंबवणीला नॉर्मल डोस त्यांनी खताचा दिलेला आहे. आणि आता ह्या ओलीवरती आपण एक फवारणी या कांद्याला देणार आहोत. 20 नोव्हेंबर रोजी 2 एकर उन्हाळ कांद्याची लागवड झालेल्या प्लॉटमध्ये आपण आत्ता उभे आहोत. आणि आजचा हा जो व्हिडिओ आपण बनवतो आहे याच्या पाठीमागचा मानस असा, मागील 15 ते 20 दिवसापासून आपण ज्यावेळेस प्लॉटवरती फिरतो किंवा शेतकरी आपल्याकडे येऊन जी चर्चा करतात त्या विषयाला अनुसरून हा व्हिडिओ आहे. जे प्लॉट 20 नोव्हेंबर म्हणजे पावसाच्या अगोदरच्या ज्या लागवडी झालेल्या आहे त्या प्लॉटला किंवा पावसानंतर 2-5 दिवसानंतर ज्या लागवडी झाल्या त्या प्लॉटमध्ये ह्या समस्या आपल्याला फार मोठ्या प्रमाणात दिसत आहे. का जिथे दांड्याची लांबी वाढलेली आहे, दांडा लांब झालेला आहे आणि परिणामी ज्या पद्धतीनं त्या कांद्यानी साईज त्याची व्हायला पाहिजे ते त्या पद्धतीनं ते होत नाही. मग पाऊस झाल्यानंतर एक्स्ट्रा नायट्रोजन त्या पिकाला मिळालं, जमिनीत ओल जादा राहिली, काही शेतकऱ्यांनी पाणी भरलेलं होतं आणि तदनंतर पाऊस झाला, त्याचे परिणाम इथं बुरशी ह्या दांड्यावरती वाढली आणि परिणामी दांडा लांबणे, एक्स्ट्रा नायट्रोजन जे पिकाला मिळालं, नत्रजन मिळालं, तिथं ह्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात. आजचा हा जो प्लॉट आपण निवडला, ह्या प्लॉटची पार्श्वभूमी अशी, ज्यावेळेस लागवड झाली आणि लागवडीचं पाणी भरलेलं होतं त्यात तदनंतर रात्रीला आमच्याकडे चांगला पाऊस झाला आणि तदनंतर 3-4 दिवसांनी सरांनी ह्या प्लॉटचे फोटो आणि व्हिडिओ आपल्याला आणून दाखवले. एक अशी मानसिकता सरांची होती की हा प्लॉट आपल्या हातातून जाईल. ही चर्चा झाल्यानंतर सरांना न सर आपण प्रयत्न करू, प्लॉट हातचा जाणार नाही. आणि मग तदनंतर जो स्प्रे आपण त्याला घेतला, खताचे रासायनिक खताचे जे डोसेस त्याला टाकले, त्यावरती 2 ज्या फवारण्या झाल्या ते 2 फवारण्या असतील आणि खताचं व्यवस्थापन असेल, त्यावरती आज हा प्लॉट ह्या स्थितीत आलेला आहे. परंतु मग आज पाथीची संख्या भरपूर असताना, पाथीची डेव्हलपमेंट चांगली असताना या कांद्याच्या फुगवणीसाठी आता आपल्याला करायचं आहे सॉल्ट ऑफ फॉस्फरस. परंतु सॉल्ट ऑफ फॉस्फरस, ज्या सॉल्ट ऑफ फॉस्फरसमध्ये आपल्याला पोटॅश आणि फॉस्फरस असे दोन्ही कंटेंट मिळतील, ते याच्या जोडीला घ्यायचं आहे. त्याच्या जोडीला कुठलाही स्पर्शजन्य बुरशीनाशक, त्यामध्ये आपण Z78 घेऊ शकतो, अँट्राकॉल घेऊ शकतो, नव्हे तर M45 सुद्धा घेऊ शकतो. आणि एक थ्रिप्सचा प्रादुर्भाव आता या कांद्यावर जवळजवळ नसल्यास जमाय, कारण पात बऱ्यापैकी कडक आणि पात बऱ्यापैकी ही मजबूत आहे. तरी एक साधं कीटकनाशक आपण यात घेणार आहोत आणि जोडीला एखादं स्टीम किंवा 42-47 असेल, 049-32 असेल, 48-47 असेल, अशी एखादी विद्राव्य खताची ग्रेड याच्या सोबतीला घेऊन हा स्प्रे आपण, जे पाणी आता ही जी लाईटचे टायमिंग आता बुधवार म्हणजे उद्यापासून बदलतील तर ह्या हप्त्यातल्या शेवटच्या 3 दिवसामध्ये सरांशी चर्चा केल्यानंतर रात्रपाळीच्या शेवटच्या 3 दिवसामध्ये आपण हे भरणं काढणार आहोत. आता हे रात्रपाळीतच भरायचं आहे, याला थोडंसं शास्त्रीय कारण आहे, त्याच्यावर मी सरांशी चर्चा केलेली आहे. आणि मग ते पोच पाणी देऊन, गराळा देऊन, त्या पोच पाण्यावरती आपल्याला ह्या कांद्यावरती आत्ता ज्या औषधाची आपण शिफारस केली त्याची फवारणी आपण करणार आहोत. जेणेकरून आज जर आपण ह्या कांद्याचा जारवा जर बघितला, मुळी अत्यंत सक्षम आहे, जमिनीच्या पोटात असलेली अन्नद्रव्य उचलण्याच्या अवस्थेतली ही मुळी आहे, की जेणेकरून
ह्या कांद्याला फुगवून तर मिळेलच, वजन आणि कलर यात सुद्धा या ठिकाणी वाढ होणार आहे. ह्या पद्धतीनं आपण ही फवारणी करून घेत आहोत. अशा पद्धतीनं तंतोतंत व्यवस्थापन असेल, मालकाचं जर लक्ष असेल तर सरांनी त्यांच्या याच्यात सांगितलं हे चुकीचं आहे, शेती परवडत नाही, शेतीत माझ्या राहिलेली नाही आहे, हे वाक्य त्यांनी खोडून काढलं आणि ते खरोखर पटलं. अशा शेतीनिष्ठ, श्रमनिष्ठ, श्रमाला प्रतिष्ठा देणाऱ्या ह्या कुटुंबाला मौनगिरी कृषी उद्योग समूहाकडून सलाम. त्यांच्या भावी कारकिर्दीस आमच्या खूप खूप शुभेच्छा.